श्रोतेहो नमस्कार। मी आपणाला आज ब्रह्मकमळ या संदर्भात माहिती देणार आहे। आज आमच्याच घरी हे ब्रह्मकमळ उमललेलं आहे। याची उमलण्याची वेळ म्हणजे रात्री 9 ते 12 या दरम्यान ते उमलतं आणि आता साधारणपणे 10:30 वाजून गेलेले आहेत आणि हे फूल उमललेलं आहे। 2 फुलं आहेत या ठिकाणी। आता हे फूल जे आहे फक्त हिमालयात पूर्वी पाहायला मिळत होतं। त्यानंतर लोकांनी हे वसाहतीमध्ये आणलेलं आहे, त्यामुळे सर्वत्र ही फुलं आपल्याला पाहायला मिळतात। भगवान विष्णूच्या बेंबीतून कमळ येऊन त्यामध्ये ब्रह्मदेवाचे वास्तव्य असतं, अशा प्रकारचे आपण चित्र पाहतो। त्याचप्रमाणे या पानातून, याची जी पानं आहेत इथं आपण पाहतो, या पानाच्या पानातून काय होतं की देठ बाहेर होतो आणि त्यामध्ये कमळ येतं। आणि विशेष म्हणजे हे वर्षातून एकदाच फुलतं, हे याचं वैशिष्ट्य होय। हे फूल प्रत्यक्ष ब्रह्माचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान शंकरांना प्रिय आहे अशा प्रकारचा उल्लेख ही काही पुराणामधून आढळतो। मनोकामनेसाठी हे फूल शिवावर वाहिलं जातं। हे फूल रात्री 9 ते 12 या दरम्यान उमलतं, हे एक याचं वैशिष्ट्य आहे। आणि साक्षात लक्ष्मीचं स्वरूपही या फुलाला मानलं जातं। साधारणपणे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये हे फूल उमलतं। भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी 1000 ब्रह्मकमळं वाहिल्याचा उल्लेख काही पुराणामधून आढळतो। आज हे श्रवण नक्षत्रावर फूल उमललेलं आहे आणि श्रवण नक्षत्राची देवता भगवान विष्णू आहे आणि आज रात्री 12च्या पुढं सोमवार आहे, त्यामुळे शिवपिंडीवर फूल वाहण्यासाठी हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल। तर अशा प्रकारे हे ब्रह्मकमळ आहे, हे ब्रह्मदेवाचं प्रतीक मानलं जातं। याची आता आम्ही पूजा केलेली आहे। या ठिकाणी भगवान शंकर म्हणजे शिवपिंडीची आणि लक्ष्मीची पूजा केली आहे। सुरुवातीला गणपतीची पूजा करून या दैवतांची पूजा केली आहे, त्यानंतर हळदी कुंकू या फुलांवर वाहिलेलं आहे आणि नंतर मग ही भगवान शंकरांना वाहावयाचं आहे। अशा प्रकारे हे फूल जे आहे हे दुर्मिळ असून अतिशय सुंदर असं फूल असतं। मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा हे फूल भगवान शंकरांच्यावर वाहिलं जातं। आज आपण एवढ्यावर थांबूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।